अध्याय 33. श्री गणेशाय नमः. प्रथम वंदुनी श्री गणराज कृपादान मागतो सहज. पूर्वी मनोरथ विघ्नराज मंगलमूर्ती मोरया. ये शारदे दे दर्शन शुभ्र ते शोभे वसन. विद्या पुस्तक करी घेऊन विद्यादान जी करी. सद्गुरु श्री समर्थ भक्ताची जाणती इच्छा आर्त. स्वसामर्थ्ये भक्त इच्छित ते देती भक्तास. भक्त भाविका अभिवादन करुणी पुढे कथा निवेदन. सद्भावे श्रवण करा भाव ठेवोनिया. धन्य शिर्डी द्वारका माई जेथ बसली साई आई. समोर धडधडे धुनी पाही निर्तीत गोण्या उदीच्या. या उदीचे महिमान तुम्हासी करणे कथन. हे आहे पहा प्रयोजन अध्यायाचे या गोड. निरोप घेती श्री साईंचा प्रसाद देती ते उदीचा. टिळ्या मस्तकी उदीचा लावती कुणा स्वहस्ते. रक्षा विभूती किंवा उदी तीन नावे एकार्थवादी. साई प्रसाद हा निरवधी स्वतः साई वाटती. उदी व्याधीचे निरसन उदी वैराग्याची खूण. उदी करी भक्त कल्याण साई सदा सदा साई भक्तांचे. आपुल्या मंजुळ आवाजी राम आयोजी आयोजी. उदियो की गोनिया लायोजी बाबा गाती आनंदे. उदी ऐसी अन्य पवित्र वस्तू न ह्या विश्वात. प्रिय जी का शिवा प्रत उद्धारक विश्वाची. आधी व्याधी भवताप दूर होती आपोआप. वाढे पुण्य सरे पाप उदी महिमा अगाध. बाबांचे एक भक्त जानी नारायणराव नामक कुणी. नाशिकात ते निवास करुनी करीत होते गुजराण. ते येता साई दर्शनास बाबा तया ते काय सांगत. नोकरी सोड पड धंद्यात काढ खानावळ चांगली. शुद्ध सात्विक अन्न शिजवूनी भुकेल्यांची भूक भागवणी. तू करी रे अर्थ जोडणी घे हा उदीचा प्रसाद. उदी प्रसाद साईनाथांचा प्रारंभ केला खानावळीचा. लौकिक वाढला नारायणाचा जो चालक आनंद आश्रमाचा. नारायणराव फक्त चालक साईच होते खरे मालक. आज्ञा पाळिता सुख लौकिक मान सन्मान वाढला. किमया उदी प्रसादाची व्याधी वृश्चिक दंशाची. दूर केली एका भक्ताची उदी सामर्थ्य अगाध. भक्त कन्येच्या ग्रंथी ज्वरावर नाना देती मातीच मूठभर. साईंची उदी मानुनी हातावर नाम घेऊन साईंचे. तोच उपाय झाला तिजसी व्याधी मुक्त लाभे खासी. व्याधी मुक्ती लाभे एखासी. ही किमया साई श्रद्धेसी अन्य काय मानावे. हेच नाना चांदोरकर असता जामनेरी मामलेदार. निज भक्ता रक्षणा चमत्कार काय करीती श्री साई. चांदोरकरांची ती बाला आली बाळंतपणाला. असह्य वेदना होती तिला सुटका न होई ती अडे. नाना करीती साईस प्रार्थना भक्त रक्षणा धाव घ्याना. उदी प्रसाद पाठवाना वावया लेक मोकळी. भक्त हाकती पडता कानी बाबा म्हणती रामगिरा लागोनी. तू सत्वर जामनेरा जाऊनी आरती उदी दे नानांना. साई आज्ञा प्रमाण मानून रामगीर बाबा शिर्डीहून उदी आरती प्रसाद घेऊन आले असता जामनेरी. घोडागाडी तयार ठेवली म्हणता नानांनी गाडी धाडली. चला लेक आहे अडली नानांची प्रसव वेदने. रामगीर आला दारात आरती उदी प्रसाद देत. उदी लावता कपाळी त्वरित कन्या मोकळी जाहली. नानांसी म्हणे रामगीर टांगा धाडीला वेळेवर. तुम्हीच तो स्थानकावर म्हणून शीघ्र मी आलो. या ऐकोनी वचनास नाना म्हणती मी न कोणास. पाठविले तुम्हा आणण्यास मी तर माझे काळजीत. मग सर्वांशी कळे इंगित ही साईचीच करामत. तेच साऱ्या योजना करीत निज भक्ताचे कल्याणा. द्वारका माईची चढला पायरी तोच उद्धरला संसारी. साई भेट घडवी खरी जीव आणि शिवाची. अप्पा साहेब कुलकर्णी भक्त चित्त रमे साई चरणात. नित्य साईंची तस्बीर पूजित जणू भेट ती प्रत्यक्ष. ते करीती सरकारी चाकरी एकदा गेले दौऱ्यावरी. फकीर वेशे बाबा ते दारी आले द्यावया दर्शन. कुटुंब अप्पांचे पाहे फकीर उभा जो का दारावर. दिसे मूर्ती गोमटी सुंदर जैशी की प्रत्यक्ष साईच.
पुढे होऊन फकीर नमिला, 1 रुपया हाती ठेविला. दक्षिणा देऊनी बोळविला, साई अतिथी रूपात. अप्पा परतता माघारी, पत्नी वृत्तांत कथन करी. साई सारखाच एक दारी, फकीर आला आपुल्या. देऊनी 1 रुपया दक्षिणा, वंदिले त्याच्या चरणा. उदी प्रसाद दिला दुणा, लाभार्थ लक्ष्मी प्रसाद. अप्पा म्हणती मनोमनी, मी जरी असतो त्या क्षणी, तरी 10 रुपये देऊनी केली असती बोळवण. माझे अंतरले साई दर्शन, ऐसे अप्पा मनी म्हणून. करीती फकीराचे शोधन, भाग्ये दृष्टीस तोपडे. साई म्हणून नमन केले, दे दक्षिणा. फकीर बोले, 1 2 नव्हे 9 घेतले रुपये त्याने मागून. मागे मला 1 मिळाला, आता दे 9 रुपयांना. तू 10चा संकल्प केला, झाला पाहिजे तो पुरा. ऐसी खूण पटविली छान, अप्पा कुलकर्णी भाग्यवान. साई हातीची उदी लाभून, झाले सुखी संसारी. हरिभाऊ कर्णिकांचे मनी, एक इच्छा रुपया देऊनी. निरोप साईंचा आपण घेऊनी, परत जाऊ माघारा. ते द्वारकामाईत आले, श्री साईंचे चरण वंदिले. थोडे थांबून मागे गेले, रुपया राहे द्यायचा. तोच रुपया नाशिक क्षेत्री, काळा रामाचे मंदिराप्रती. नरसिंह महाराज मागून घेती, ऐसी किमया दाविली. साई किमया ऐसी अद्भुत, तयाचा ना लागे कुणा अंत. ते असती श्री समर्थ, भक्त उद्धारक साईनाथ. साई कृपा ज्याचे वरी, तो न बुडे भव सागरी. नाम नौका साई खरी, भक्त रक्षणा ती असे. साई हातीची उदी लाभली, तयाची सर्व चिंता फिटली. आधी व्याधी दूर झाली, ऐसा महिमा उदीचा. निज भक्ताचे हित कशात, ते जाणती श्री साईनाथ. नित्य रक्षिती निज भक्तास, आधार हात देऊनी. मन एकाग्र चित्ती स्थिरता, साई चरित्र वाचन करिता. अनुभव घेऊनी पहा सत्यता, साई किमया अतर्क्य. साई कृपेचे हे वरदान, म्हणून घडे सारांश लेखन. ते तुम्ही घ्यावे गोड मानून, श्री गोविंद तनय विनवित असे. इति श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. श्री गणराया करू वंदन, एक प्रार्थना हात जोडून. हे श्री साई चरित्र कथन, न्यावे पुढे सत्वरी. ओम श्री साईनाथाय नमः. ओम शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर. शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर. शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर. शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा. शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा. शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा. याहो याहो अवघे जन, करी बाबांसी वंदन. याहो याहो अवघे जन, करूया बाबांशी वंदन. याहो याहो अवघे जन, करू बाबांची वंदन. गणू म्हणे बाबा साई, धाव पाव माझे आई. गणू म्हणे बाबा साई, धाव पाव माझे आई. गणू म्हणे बाबा साई, धाव पाव माझे आई. शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर. ओम गुरवे नमः. ओम साईनाथाय नमः. आरती साई बाबा, सौख्यदाता राजीवा. चरण रजातळी, द्यावा दासा विसावा. भक्ता विसावा, आरती साई बाबा. जाळूनी अनंग, स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जन दावी, निज डोळा श्रीरंग. डोळा श्रीरंग, आरती साई बाबा. जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव. दाविसी दया घना, ऐसी तुझी ही माव. तुझी ही माव, आरती साई बाबा. तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा. दाविसी अनाथा, आरती साई बाबा.
कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी प्रभु पद पाहावया भव भय निवारी भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरणच सेवा मागणे हेची आता तुम्हा देवादिदेवा आरती साई बाबा इच्छित दीन चातक निर्मळतोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा आपुली भाक आरती साई बाबा. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.